देशाचा नेता निवडण्याकरता निवडणूक आहे. मोदी है तो मुमकिन है. परत एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचा जप चालू केला आहे. सोलापूरमधील सभेमध्ये त्यांनी सांगितलं की मोदी है तो सब कुछ मुमकिन आहे आणि मोदींसाठी सर्व वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येत आहेत. जाणते नेते आहेत, त्या जाणत्या नेत्यांना हे समजतं की लोकसभेची निवडणूक आहे. फडणवीस सांगताय की ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे, नगर परिषद नाही, पंचायत समिती नाही, विधानसभा नाही आहे, ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेसाठी आपले बाबा उभे आहेत, म्हणजेच नरेंद्र मोदी उभे आहेत आणि नरेंद्र मोदींसाठी सगळे पक्ष एकवटले. नेत्यांचं एकमत आहे की या देशाला विकासाकडे जर कोणी घेऊन जाऊ शकत असेल तर ते केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी घेऊन जाऊ शकतात आणि म्हणून सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी एकत्रितपणे आलेले दिसतात. आपल्याला पर्याय दिसतात. एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातली महायुती आहे, ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींची, तानाजीरावांची शिवसेना आहे, ज्यामध्ये अजितदादा पवारांची, बबनदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ज्यामध्ये मनसे आहे, ज्याच्यामध्ये आठवले साहेबांची रिपाई आहे. तर यांनी डिक्लेअर करून टाकलंय की नरेंद्र म्हणजे विकास पुरुष. ज्याप्रमाणे लोह पुरुष होते त्याप्रमाणे आता यांनी विकास पुरुष ही एक नवीनच संज्ञा मोदींसाठी काढली आणि सांगितलं की हा जो पक्ष आहे आपला BJP याच्यामध्ये सर्व धर्म समभाव, जसं की शिंदेंची शिवसेना, आठवलेंचा पक्ष, परत अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी, या सगळ्यांचा पक्ष याच्यात एकत्र येऊन BJP म्हणजे विकास पुरुष आणि म्हणायला काय म्हणतात की एकच पर्याय आपल्याकडे आणि जो म्हणजे नरेंद्र मोदी. मग एकच पर्याय जर तुमच्याकडे आहे तर मग तुम्ही एकटे BJP का लढत नाही आहे, सगळ्यांना का गोळा करत बसताय, हा प्रश्न खरं तर जनतेने विचारण्याची गरज आहे. मजबूत इंजिन त्याला लागलाय आणि त्या इंजिनाला वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत. दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, OBC सर्व समाजाला या गाडीमध्ये बसण्याची जागा आहे आणि सबका साथ सबका विकास म्हणत जर फडणवीस म्हणताय की सगळ्यांना या गाडीमध्ये, या रेल्वेच्या इंजिनामध्ये बसायची जागा दिली आहे, मग शिंदेंना त्यांच्यासाठी एक एक जागेसाठी का त्यांच्या मागे पडावं लागतंय की ही जागा आमची होती, ही जागा आम्हाला सोडा, मग का BJP जागा सोडत नाही आहे. दुपट्टीपणाची भूमिका येते हे सगळ्या BJPची दिसते. आपल्याला कुठल्या पक्षाची बाजू घ्यायची नाही, पण ज्याप्रमाणे हे भाषणं करत असतात, सभेमध्ये सांगत असतात की लोह पुरुष, विकास पुरुष सगळ्या समाजातील घटकांना एकत्र घेऊन चालत आहे, सगळ्यांना समान संधी देत आहे. मग समान संधी जर म्हटलं तर ज्या जागा होत्या, ज्या जागा वाटपाचा तिढा अजून का सुटलेला नाही आहे, खरं तरी तुम्ही जनतेने विचारायला पाहिजे. ड्रायव्हर करता सामान्य माणसाला बसायला इंजिनमध्ये जागा नसते. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी, पवार साहेबांच्या इंजिनमध्ये अजितदादा नाही, पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताई. BJPच्या इंजिनमध्ये तरी जागा कुठं मिळते बघा. जर बघायला गेलं तर जो पक्ष होता राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा, पण तो पक्षातले जे डब्बे होते, आता यांचीच भाषा जर आपण बघायला गेलं, जो रेल्वे होती ती रेल्वे होती शरद पवारांची, बट त्याचे सगळे डब्बे काढले कोणी, अजित पवारांनी, आणि तेच डबे काढून आता BJPला जोडले आहेत. माळा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि अशी वेगाने विकासाच्या वाटेला ती निघेल की परत मागे वळून पाहावं लागणार नाही. आणि म्हणून ही जी निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. तालुक्याचा नेता कोण याची निवडणूक नाहीये. इथे परत यांनी एक उच्च नीच भेदभाव दाखवला, जसं की तालुक्याची निवडणूक नाही आहे, ही देशाच्या निवडणूक मतदान आहे. म्हणजे तालुक्यावरचा जो नेता असतो, जो त्या नेत्याच्या भरोशावरच हे खासदार तयार होत असतात आणि त्यांच्या जीवावर हे तयार होता. आणि म्हणून आता परत म्हणताय की तालुक्याची निवडणूक नाही. मग तालुक्याची निवडणूक नाही आहे तर त्या नेत्यांचा तुम्ही सपोर्ट का घेताय, त्या लोकांना तुम्ही का बोलवताय? तुम्ही फक्त जे काही खासदार आहेत त्या खासदारांना बोलवा आणि त्यांच्या सभा घ्या, त्यांच्याच तुम्ही मतदान करून घ्या. इथे एक एक मतदान महत्त्वाचं आहे, हे देवेंद्र फडणवीसांना समजायला पाहिजे. लोकांच्या घरी
शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून दिलं. 70 वर्षानंतरही त्या घरच्या माय माऊली हंडा घेऊन विहिरीवर जायच्या, नदीवर जायच्या. त्यांच्या घरी 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी त्या ठिकाणी पोहोचवलं. मुद्रासारखं लोन, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटरचं 60 कोटी तरुणांना त्या ठिकाणी दिलं. आता मुद्रा लोनचा विषयच निघाला तर तुमच्यासाठी सांगू इच्छितो की मुद्रा लोनमध्ये एवढ्या काही अटी आणि शर्ती यांनी टाकून ठेवल्या आहे की जो सामान्य माणूस असतो, सामान्य माणूस एकदा धंदा जर चालू करायचा म्हटला, स्मॉल स्केल इंडस्ट्री जर सुरू करायची म्हटली तर त्याच्यासाठी यांनी ऑलरेडी GST चालू करून दिला आहे. GST चालू केला, इतर कर चालू केले. त्याच्या ज्या काही गोष्टी होत्या, जो नफा येत होता त्याला, त्या नफ्यामध्ये यांनी परत खूप काही टॅक्सेस लावले. म्हणजे त्याला जी मिळणारे इन्स्ट्रुमेंट होते, वस्तू होत्या, त्या एवढ्या महाग झाल्या आणि त्याच्यातनं तो परत अजून वस्तू तयार करून जर विकत असेल त्याला GST लावला. म्हणजे परत मग मुद्रा लोन घेणार कोण? आणि ते घेण्यासाठीच जर एवढ्या अटी आणि शर्ती लावल्या असतील तर म्हणूनच ज्यावेळेस यांनी विषय काढला, म्हणूनच तुमच्यापर्यंत ही माहिती देतो. त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या औषधी, ऑपरेशन सगळं फ्री तर मोदीजींनी केलंच आहे. दुसरीकडे 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत दिला आहे. पण त्याच वेळी जे काही सिनियर सिटीजन आहेत त्यांना कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, चष्मा पाहिजे तर चष्मा, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, कमोड पाहिजे तर कमोड. इथे फडणवीस साहेब आयुष्यमान कार्डाबद्दल बोलत आहे की जे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सगळीकडे आता धावपळ चालू होती. पण प्रत्यक्षात जर बघायला गेलं, ज्या वेळेस पेशंट ॲडमिट करण्याची वेळ येते त्यावेळेस हे जे हॉस्पिटल असतात, हे हॉस्पिटल गरीब जनतेला सांगत असतात की हे कार्ड आमच्या इथे व्हॅलिड नाही आहे किंवा ह्या प्रकारचं जे काही उपचार तुम्हाला पाहिजे तो उपचार आमच्याकडे या कार्डच्या माध्यमातून मिळणार नाही. मग अशा कार्डला काय करायचं? या कार्डची पूर्णी करून परत BJPला वापस करायचं का? आणि ज्या पद्धतीने सांगताय की गरिबांसाठी कोणाला यंत्र पाहिजे, कोणाला स्टिक पाहिजे, तर ते घेण्यासाठीही जे मधले दलाल असतात त्या दलालांना पैसे द्यावे लागतात. ते का या सभेमधनं सांगत नाही. आज एकीकडे आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली, आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी पीक विमा आणला आणि त्याच वेळी विशेषतः साखर कारखानदारी करता आणि ऊसाच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी जे निर्णय घेतले हे अभूतपूर्व अशा प्रकारचे निर्णय आहेत. जर हे निर्णय मोदीजींनी घेतले नसते तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली परिस्थिती अशी होती, कारखानदारी संपली असती आणि ऊसाचा शेतकरी देखील संपला असता. परत इथे नरेंद्र मोदींसाठी किंवा देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने तुम्ही नमो किसान किंवा PM किसान सन्मानचे पैसे देत आहे, 3-3 हजार रुपये तुम्ही देत आहे, बट त्यामागे शेतकऱ्यांसाठी जे बियाणे होते, जे युरिया DAP होतं, त्यांचे भाव एवढे गगनाला पोचवले, एवढे महाग करून ठेवले. शेतकऱ्यांना जे यंत्र असतात त्यांची महागाई एवढी वाढली आहे. शेतकऱ्यांना जो मिळणारा पिकांचा भाव असतो, हमी भाव असतो, तो हमी भाव तुम्ही देत नाही आहे. तिकडे पंजाबचे शेतकरी रात्रंदिवस तिथे सीमेवर आहेत की त्यांच्यासाठी तुम्हाला MSP लागू करता येत नाही आहे. MSPसाठी त्यांच्यावर तुम्ही अश्रुबॉम्ब सोडले, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, कित्येक शेतकरी तिथे मरण पावले. त्यांची बातमी त्यांच्याबद्दल त्यांच्याविषयी कोण सांगणार? देवेंद्र फडणवीस विसरले का? देवेंद्र फडणवीस भारताच्या गोष्टी काही माहीतच नसता आणि फक्त महाराष्ट्रातील राजकारणामध्ये ते उलटून बसलेत, बाकी सगळं त्यांना काय कळत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आता जनतेने खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मतदानाच्या वेळेस आपल्याला गरीब जनतेला फक्त आणि फक्त त्यांना चांगला तुम्ही रोजगार द्या, त्यांना शेतीसाठी जे अवजार आहेत त्यांच्या मालाला भाव द्या, बाकी सगळं काही सुफलाम होणार आहे. महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. महाराष्ट्राची प्रगती खुंटण्यासाठी हेच नेते जबाबदार असतात आणि नंतर हेच आपल्याला जे काही तुम्ही म्हणताय की आम्ही PM किसानचे पैसे देतोय, ते पैसे आम्हाला तुमचे नको आहेत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.